जैन बोर्डिंग जमिनीसंदर्भात आज सुनावणी आहे आणि वरळी कोर्टामध्ये ही सुनावणी होणार आहे। ऑन पेपर व्यवहार रद्द होऊ शकतो तर ट्रस्टी पैसे परत देणार का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळेच आता या प्रकरणाकडे सर्वांचंच लक्ष आहे। जैन बोर्डिंग जमिनीसंदर्भातली आज सुनावणी वरळी कोर्टामध्ये होणार आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे पुण्यातले प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। निलेश, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे ऑन पेपर हा व्यवहार रद्द होणार का आणि जो निधी गोठवलेला आहे 230 कोटींचा हा सगळा जो व्यवहार झालेला होता हे पैसे परत मिळणार का या संदर्भात सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। काय नेमकी या सुनावणीतून अपेक्षा आहे? खरं तर या प्रकरणातली ही दुसरी सुनावणी आहे आणि पहिल्या सुनावणीमध्ये कोर्टाने असं निदर्शनास आणलं होतं की या ठिकाणची जी जागा आहे म्हणजे जैन बोर्डिंगची जी 3.5 एकरची जागा आहे या जागेचा लेआउट तयार करावा आणि या ठिकाणी असलेलं जे जैन मंदिर आहे ते जैन मंदिर आहे का असा अहवाल त्यांनी मागवला होता आणि त्या अहवालामध्ये या ठिकाणी जैन मंदिरच नसल्याचं सांगण्यात आलं होतं। मात्र आता तो अहवाल बदलण्यात आलेला आहे आणि पुन्हा एकदा दुसरा अहवाल आज सादर केला जाईल आणि त्या अहवालामध्ये या ठिकाणी जैन धर्म भगवान मंदिर असल्याचं या ठिकाणी सांगण्यात पुरावा देण्यात येणार आहे। त्यामुळे आता या ठिकाणी जे धर्मादाय आयुक्त आहे किंवा जे कोर्ट आहे ते नेमकं निर्णय काय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण या सुनावणीमध्ये आपण जर बघितलं तर फार महत्त्वाचे विषय येणार आहेत। जवळपास 230 कोटी जे ट्रस्टींना देण्यात आलेले आहे ते परत मिळणार का हा एक प्रश्न उपस्थित होतोय। मात्र या ठिकाणी कोर्ट जे आहे ते या ठिकाणचं जे स्टे आहे तो कायम ठेवण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। कारण हा संपूर्ण व्यवहार आहे तो अजून पूर्ण झालेला नाहीये। जे ट्रस्टी आहेत त्यांनी अजून कागदपत्र पूर्ण दिलेली नाहीत, कायदेशीर बाबी पूर्ण केलेले नाहीत। कदाचित या सुनावणीमध्ये ते वेळ मागून जे कायदेशीर बाबी आहेत म्हणजे जी ट्रस्ट आहे किंवा जी डीड झाली होती ती रद्द करण्याच्या कामासाठी ते वेळ मागू शकतात। त्यामुळं आज नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या ठिकाणी जे जैन मुनी आहेत त्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे की जे ट्रस्टी आहेत त्यांनी बिल्डरचे पैसे परत द्यावे आणि ही संपूर्ण जागा आहे ती पवित्र करून द्यावी, कारण ह्या जागेमध्ये कुठल्याही लिटिगेशन नसावे अशी त्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे। त्यामुळे आज कोर्टामध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र कोर्ट कदाचित या जागेवर स्टे कायम ठेवण्याची शक्यता आहे आणि जे 230 कोटी जे आहेत ते परत मिळणार का याबाबत निर्णय होणार आहे। त्यामुळे निर्णय नेमका काय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। संपूर्ण देशभरातले जैन बांधव आहेत ते या सुनावणीकडे त्यांचं लक्ष आहे। त्यामुळे काही तासांमध्ये हा सुनावणी आंदोलन सुद्धा केलं होतं, त्यामुळे साहजिक आहे संपूर्ण देशातल्या जैन बांधवांचं लक्ष असणार आहे। त्यामुळे कोर्टातली सुनावणी नेमकी काय होती आपण पाहूया। धन्यवाद तुर्तास दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।